गहू 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 दिसत. जय शिवराय मित्रांनो, आता आपण रांगण्याला चाललेलो आहे. आता भटवाडीपासून आपला रस्ता चालू होणार आहे ऑफ रोड. आता आपल्याला या ठिकाणी समोर दुरून रांगण्याचं दर्शन घडत आहे. या समोर जो दिसतोय आपल्याला पाठीमागे, या डोंगराच्या पाठीमागे आहे. चला तर आता आपण संपूर्ण या सफर करणार आहोत रांगण्याची. आता हा आपल्याला रांगण्याकडे जाण्याचा हा ऑफ रोड आहे. अतिशय खराब रस्ता आहे. आता आपले जीपने आपले सफर होत आहे आणि आम्ही चालायच्या ऐवजी जीपनी जायचं ठरवलेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे. हा असा ऑफ रोड आहे. टू व्हीलर गाडी फक्त तुमची येऊ शकते आणि जीप फक्त या ठिकाणी येऊ शकते. पावसाळ्यात कुणीही या ठिकाणी येऊ नये. जय शिवराय. बघा इथं समोर बघा कोल्हा चाललाय. बघा कोल्हा पळत चाललेला आहे, आपल्याला दिसला. रांगणा याला प्रसिद्धगड असे देखील म्हटले जाते. हा तालुका भुदरगड आणि जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी असलेला हा गिरिदुर्ग आहे. हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा आणि देखणा असा गिरिदुर्ग आहे, जो सह्याद्रीच्या रांगेत वसलेला असून तो इतिहास, निसर्ग सौंदर्य आणि दुर्गमतेसाठी ओळखला जातो. शिरहार राजा भोज द्वितीय ने बांधलेला हा किल्ला मराठा साम्राज्यात महत्त्वाचा ठरला, जिथे राजमाता जिजाऊंनी तो आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. गडावर रांगणादेवीचे मंदिर, महादेव मंदिर, तलाव आणि प्राचीन वास्तू आहेत. तसेच येथून कोकण आणि गोव्याची विहंगम असे दृश्य दिसते. इसवी सन 1187च्या सुमारास शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज द्वितीय याने बांधला. जय शिवराय. आत्ता आपण रांगणा करण्यासाठी भटवाडीवरनं आपण निघालो होतो. भटवाडीवरनं आपण ही या जीपने आपण प्रवास केलेला होता. साधारणतः 1 तास या जीपच्या प्रवासाने लागलेला आहे. आणि या चिकेवाडी, या इथं आपल्याला दिसते ही चिकेवाडी आहे. या चिकेवाडीपाशी आत्ता आपण पोचलेलो आहे. अतिशय खराब असा रस्ता आहे, ऑफ रोड आहे. या ठिकाणी फक्त या अशा जीप, कमांडो याच गाड्या फक्त येऊ शकतात. इतर कोणत्याही गाडी या ठिकाणी येत नाही आहे. टू व्हीलरवाले येऊ शकतात. टू व्हीलर जर चांगले असेल, चाकं चांगले असेल, टायर चांगले असतील तर या ठिकाणी येऊ शकतात. तर आता आपण चिकेवाडीला पोचलेलं आहे आणि थोड्याच वेळात आता आपण रांगण्याचं पदभ्रमण आपलं चालू होणार आहे. चला तर आज आपली सफर ही रांगणाची असणार आहे. आज आहे 25 जानेवारी 2026. आज वार आहे शनिवार.
रविवार आज रविवार आहे आणि या रविवारच्या दिवशी आज आपला रांगणा या दुर्गाची आज आपण सफर करणार आहोत. संपूर्ण इतिहास या ठिकाणी काय आहे ते संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येणार आहे. चला तर शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा. जय शिवराय. आत्ता आपले रांगणाच्या दिशेने आपलं पदभ्रमण चालू झालेलं आहे. ही चिक्केवाडी या ठिकाणी हे वस्ती दिसते. 7 ते 8 घरं या ठिकाणी आहेत. या चिक्केवाडीतनं आता आपलं पदभ्रमण चालू झालेलं आहे. या ठिकाणी मोबाईलला फुल रेंज आहे. समोरच टॉवर दिसतो आपल्याला भव्य असा. आणि या ठिकाणी गावात लाईट नव्हती. आत्ता साधारणतः एक 5-6 वर्षापूर्वी आली असेल, कदाचित 15 वर्षापूर्वी आलेली. या ठिकाणी लाईटच नव्हती आणि अतिशय दुर्गम अशा ह्या भागात हे लोक राहतात. अतिशय घनदाट असं हे जंगल आहे. या ठिकाणी हे सर्व लोक राहत आहेत. अतिशय दुर्गम असा हा परिसर आहे. जय शिवराय. आज रांगण्याला जवळपास आम्ही 18 जण आहोत आणि या 18 पैकी साधारणतः 6 ते 7 जणच फक्त रेग्युलर ट्रेकर आहे. आम्ही जे नेतो 360 ग्रुपमधून 7 ते 8 जण त्यातले आहेत आणि बाकीचे आज सगळे अनोळखी आमच्याबरोबर आहेत. पण आमचे सगळे मित्र झालेले चांगले. त्या सगळ्यांची आता आपण ओळख करून घेऊया. थांबा रे जरा, पुढे गेलो. आता आपण ओळख करून घेऊया सगळ्यांचे. नवीन टीमचे नाव सांगायचं तुमचं. बबन वाडकर. ओके. मी जय शिवराय, मिलिंद पानसरे, सिंहगड रोड, पुणे. जय शिवराय, अमोल खैरे. जय शिवराय, सतीश शिंदे, पुरंदर. जय शिवराय, मी आनंद विल्लास, धनकवडी, पुणे. बघा, हा आनंद वेल्लार फक्त आपल्या रेग्युलरमधले आहेत. बाकी हे सगळे टीम नवीन आहे. त्यानंतर हा आहे आमचा सम्या. जय शिवराय, सम्या. जय शिवराय, जय भीम. हे पहा, इथून आल्यानंतर साधारणतः 2 व्हीलरवाले इथपर्यंत येऊ शकतात आणि इथून पुढं आपला रांगणा किल्ल्याची इथून पुढं आपली सुरुवात होणार आहे. पुढे उमरा आहे. या ठिकाणी आपल्याला इथं सगळे माहितीचे बोर्ड या ठिकाणी लावलेले आहेत आणि इथून पुढं आता आपल्याला रांगण्याची इथं सफर चालू होणार आहे. या ठिकाणी आपल्याला जो रांगणाचा पहिला उंबरठा आहे तो आपल्याला इथं दिसणार आहे. उंबरठा म्हणजे या ठिकाणी पूर्वी दरवाजा असावा, त्याचं ह्या ठिकाणी उंबरठा आहे. चला दाखवूया आता तुम्हाला. हे पहा, या ठिकाणी आपल्याला हा गडाचा उंबरठा, या ठिकाणी पहिला दरवाजा या ठिकाणी असावा. या उंबरठ्याचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. कारण की सगळ्यात अवघड किल्ला कोणता जर असेल तो सगळ्यात अवघड किल्ला आहे उंबरठा, म्हणजे आपल्या घराचा उंबरठा.
जोपर्यंत तुम्ही घराचा उंबरठा पार करून बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही सह्याद्री फिरू शकणार नाही. त्यामुळे सगळ्यात अवघड मानला जाणारा जो आहे तो आपल्या घराचा उंबरठा, सगळ्यात मोठा अवघड किल्ला. जय शिवराय. आणि आता आपण या ठिकाणी या उंबरठ्याला आपण नमन करत आहोत आणि आता आपण किल्ल्याची सफर करणार आहोत. चला जाऊया आपण. चिकेवाडीपासून आपण चालू केलं होतं पदभ्रमण. तिथून या रांगणेला येण्यासाठी आपल्याला उतरावं लागतं. बरेचसे गड किल्ले जे आहेत ते आपल्याला चढावं लागतात. परंतु हा रांगणा जो आहे त्याला अपवाद आहे. रांगण्याला आपल्याला खाली उतरावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला गडाची सुरुवात होते. आता हा सगळा उतार चालू आहे पहा. हा उतार चालू आहे. पुढे गेल्यानंतर पठार आणि समोरच आपल्याला रांगण्याचं आता दर्शन होणार आहे थोड्याच वेळात. चला आता माझ्याबरोबर शेवटपर्यंत आपण राहिलेलेच आहात. अजून थोड्या वेळ राहा. संपूर्ण इतिहास मी तुम्हाला ह्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून सांगत आहे. चला माझ्याबरोबर. आलो. कोल्हापूरच्या नैऋत्येस भुदरगड तालुक्यात घाटमाता आणि कोकण सीमेवर असलेला हा रांगणा आहे, ज्याची समुद्र सपाटीपासून साधारणतः 679 मीटर उंचीवर आहे. सह्याद्रीच्या मुख्य धारेपासून वेगळा झालेल्या डोंगरावर बांधलेला हत्ती सोंड माची सारखी याची रचना आहे. रांगणे देवीचे मंदिर कौरारू आणि प्रशस्त त्रिशूळ, तलवार, ढाल धारण केलेली या ठिकाणी मूर्ती आहे. तसेच 2 शिवलिंग असलेले महादेव मंदिर, हनुमान मंदिर, एक तलाव, तसेच ओवळ्या, दीपमाळा चिकेवाडीतनं आपण पदभ्रमण चालू केलं होतं आणि संपूर्ण उताराची वाट म्हणजे जास्त पण उतार तीव्र असा नाही आहे, पण उतार जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हा रांगणा जो आहे तो आपल्याला चढावं लागत नाही, उतरावा लागतो. पहिल्यांदा थोडासा उतरून आम्ही एक 10 मिनिटात आम्ही आता या ठिकाणी आलेलो. हे पठार आहे छोटंसं आणि समोर जो दिसतोय आपल्याला तो आहे रांगणा. तर आता आपल्याला रांगणाकडे जायचं आहे. कोल्हापूरच्या नैऋत्येस भुदरगड तालुक्यात घाटमाता आणि कोकण सीमेवर असलेला हा रांगणा आहे, ज्याची समुद्र सपाटीपासून साधारणतः 679 मीटर उंचीवर आहे. सह्याद्रीच्या मुख्य धारेपासून वेगळा झालेल्या डोंगरावर बांधलेला हत्ती सोंड माची सारखी याची रचना आहे. रांगणे देवीचे मंदिर कौरारू आणि प्रशस्त त्रिशूळ, तलवार, ढाल धारण केलेली या ठिकाणी मूर्ती आहे. तसेच 2 शिवलिंग असलेले महादेव मंदिर, हनुमान मंदिर, एक तलाव, तसेच ओवळ्या, दीपमाळा या ठिकाणी सर्व आपल्याला पाहायला मिळते. हा समोर आपल्याला रांगणा. आता या पलीकडनं आपल्याला जायची वाट आहे. जाऊया आता रांगणावरती. रांगणा किल्ल्याची निर्मिती शिरहार राजा भोज याने केली असे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे. यासाठी ग्रँड डफ याच्या सातारा ताम्रपटाचा पुरावा दिला जातो. परंतु हा किल्ला भोज राजानेच बांधला याला सबळ पुरावा नाही. किल्ल्यावरील बांधकामाची रचना पाहता हे बांधकाम आदिलशाही काळातील असल्याची शक्यता आहे. फेरिश्त्या लिखित गुरशने इब्राहिमी या ग्रंथात बहमनी सल्तनचा वजीर महम्मद गावान याने 1470 साली काढलेल्या कोकण मोहिमेत रांगणा किल्ला जिंकून घेतला अशी नोंद आहे. याआधी हा किल्ला संगमेश्वरचा राजा जखुराय याच्या ताब्यात होता. हे पहा खाली घनदाट असं हे जंगल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अतिशय दुर्गम असा हा रांगणा आहे. खरं तर किल्ला हा शब्द आपण वापरायला नाही पाहिजे. हा पार्शियन शब्द आहे.
आपण जो वापरायला पाहिजे दुर्ग आणि गड हे शब्द वापरायचे. कारण महाराजांनी सुद्धा गड आणि दुर्ग हे शब्द वापरलेले होते. आपण सुद्धा त्याचंच अवलोकन करायला पाहिजे. तर या दुर्गामध्ये अनेक प्रकार असतात, जसे की भुईकोट आहे, गिरिदुर्ग आहे, वनदुर्ग आहे, जळदुर्ग आहेत, असे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी आज जो आम्ही करत आहोत हा रांगणा जो आहे तो गिरिदुर्ग आहे. हा गिरिदुर्ग आपल्याला आता या गडाचा दरवाजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जय शिवराय. आत्ता आपल्याला हा गडाचा दरवाजा आपल्याला पाहायला मिळत आहे. या गडाच्या दरवाजाची रचना बघा कशा पद्धतीने केलेली आहे हे पहा. आणि सहजासहजी शत्रू जरी आला तरी सहज जाता कामा नये, त्यामुळं गोमुख पद्धतीने या गडाची रचना केलेली आहे. आपल्याला बाजूला पाहायला मिळत आहेत. अजूनही सुस्थितीत अशी आहेत, काही ठिकाणी थोडीशी हे झालेले आहे, पडझड झालेली आहे, पण बऱ्यापैकी साबूत असलेला हा रांगणा, अतिशय सुंदर असा हा रांगणा, नावाप्रमाणेच रांगणा. याला दुसरं नाव म्हणजे प्रसिद्ध गड. रांगणा उर्फ प्रसिद्ध गड असं याला म्हटलं जातं. हे पहा, हे रांगणाचा या ठिकाणी गोमुख पद्धतीचा असलेला हा दरवाजा आपल्याला पाहायला मिळत आहे. हे पहा, अतिशय सुस्थितीत असलेला हा दुर्ग आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या देवड्या पाहायला मिळत आहेत. देवड्या म्हणजे दरवाजाच्या आतमधनं प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी बसण्यासाठी ही जागा असते, ही देवडी असते. आणि या ठिकाणी जो कोणी आतमध्ये दुर्गात प्रवेश करणार असतो त्याची सगळी या ठिकाणी नोंद घेतली जाते. या देवड्यात बसलेले असतात, कारण ते आपली नोंद घेत असतात. आणि हे पहा, या बाजूला एक देवडी आणि इकडे एक. हे पहा मित्रांनो, हे रांगणावर असलेल्या या दोन तोफा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. ही एक तोफ आणि ही एक तोफ. ह्या जे दोन तोफा होत्या तर ह्या पलीकडं खाली पडलेल्या होत्या, त्या काढून या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. ह्या इथं एक लावलेली आहे आणि ह्या ठिकाणी एक लावलेली आहे. सोळाशे 67मध्ये बहलोर खान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा घातला होता, जो शिवरायांनी मोडवून काढला. 1709मध्ये महाराणी ताराबाईंनी आश्रय घेतला. 1844च्या बंडानंतर इंग्रजांनी तटबंदी पाडली. रांगणा आणि प्रसिद्धगड या नावांनी हा ओळखला जातो. पहा मित्रांनो, आता हा अथांग असा पसरलेला आपल्याला ही सह्याद्रीची रांग आपल्याला दिसत आहे. ही समोरच्या साईडला आपण जर पाहत आहात तर हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जिल्हा चालू होतो आणि पलीकडं, याच्या पलीकडं आपल्याला आहे गोवा. असं गोव्याचं विहंगम असं दृश्य आपल्याला या रांगणाच्या टॉपवरून आपल्याला दिसत आहे. हे पहा, संपूर्ण अतिशय रौद्र असा हा रांगणा, नावाप्रमाणेच रांगणा, त्याला दुसरं नाव प्रसिद्धगड, असा हा प्रसिद्धगड
हा घनदाट असं जंगल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खूपच विस्तीर्ण असं हे पहा, रांगणावर असलेला हा चोर दरवाजा, तर हनुमान दरवाजा असं देखील म्हटलं जातं. तर आता या चोर दरवाजा आपण बघूया. वरती हनुमानाचं चित्र लावलेलं आहे. हे पहा, हनुमान बजरंग बली की जय. हे बजरंग बली, त्यामुळे ह्याला हनुमान दरवाजा असं म्हटलं जातं. या दरवाज्यातून आता आपण आत जाऊया. चला, आता आपण चाललेलो आहे चोर दरवाज्यातून हनुमान दरवाजा. हे हनुमान, आणि या हनुमान दरवाज्यातून आता आपला आतमध्ये प्रवेश होत आहे. या हनुमान दरवाजा तुम्हाला दाखवत आहे. घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून येणारी माझी भटकंती तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, या दरवाज्यातून आता आपण बाहेर चाललेलो आहे. या ठिकाणी हा दरवाजा, ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रतीक असलेला भगवा ध्वज ह्या ठिकाणी आपल्याला फडकताना दिसत आहे. आज 25 जानेवारी 2026, उद्या आहे 26 जानेवारी 2026. 26 जानेवारी हा आपला जानेवारी हा आपला गणतंत्र दिन या ठिकाणी आज आम्ही साजरा करत आहोत. या रांगणा किल्ल्यावरती, या रांगणा दुर्गावरती, या रांगणा गडावरती, या रांगणा उर्फ प्रसिद्ध अशा या दुर्गावरती आम्ही आमचा 26 जानेवारी या ठिकाणी साजरी करत आहोत. रांगणावरती असलेली ही पायऱ्या असलेली ही बारव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण जाऊन दाखवतो तुम्हाला. जेवढं दाखवता येईल तेवढं प्रयत्न करतो, जेवढं दाखवता येईल तेवढं. जास्त नाही दाखवू शकणार, जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे पहा, या ठिकाणी हे संपूर्ण आत्ता कुठलाही कचरा पडू नये त्यामुळे ही जाळी लावलेली आहे. हे पिण्याचं पाणी आहे, पिण्यासाठी वापरलं जातं. ही पायऱ्यांची असलेली बारव या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ह्या अशा पायऱ्या आपल्याला या ठिकाणी. बहमनी साम्राज्याच्या अस्तानंतर हा किल्ला दीर्घकाळ विजापूरच्या आदिलशाहीच्या अंमलाखाली होता. शिवकाळात 17व्या शतकात हा आदिलशाही सरदार सावंत यांच्याकडे होता. तर 1666 साली हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. पुढे 1667 साली किल्ल्याला आदिलशाही सरदार बहरोर खान आणि व्यंकजी राजे यांनी वेढा घातला होता. यावेळी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी रांगणा येथे जाऊन हे आक्रमण मोडून काढले. औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत म्हणजे 1681 ते 1707 या कालावधीत किल्ला मराठ्यांच्याच ताब्यात होता. हा किल्ला मोगलांना कधीच जिंकून घेता आला नाही. 1707 नंतर छत्रपती शाहू महाराज व महाराणी ताराबाई यांच्यामध्ये वर्चस्वासाठी
सत्ता संघर्ष झाला त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी किल्ल्याला अर्पकाल वेढा दिला होता, परंतु हा किल्ला कोल्हापूरकरांच्याच ताब्यात राहिला. पेशवे काळात 1781 सावंतवाडीकरांनी किल्ला जिंकून घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तेव्हा कोल्हापूर संस्थानने हा प्रयत्न खंबीरपणे हाणून पाडला. इंग्रज काळातसुद्धा कोल्हापूर संस्थान जरी इंग्रजांचे अंकित झाले तरीही रांगणा किल्ला हा कोल्हापूर संस्थानच्याच अंमलाखाली राहिला. हा रांगण्यावरती असलेला हा रांगण्याचा दुसरा दरवाजा आपल्याला या ठिकाणी, या दरवाज्यातून आता आपण प्रवेश करत आहोत. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही एक देवडी आणि या ठिकाणी असलेली ही दुसरी देवडी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर असं ही या देवडीची रचना अशी आहे. आणि आता आपण दरवाज्यातून बाहेर चाललेलो आहे आणि हा दरवाज्यावर असलेला वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. वरती दरवाजाच्या ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला जाता येतं. हे बघा, रांगण्यावर असलेलं हे पाण्याचं तळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, रांगण्यावर असलेलं. आणि आता आपण जाऊया तिकडं दरवाजाकडे. हे रांगणावर असलेलं महादेवांचं मंदिर हे आता आपण करण्यासाठी चाललेलो आहे. महादेव बोले शंकर या ठिकाणी. चला आता आपण जाऊया महादेवांचं मंदिर आणि महादेवांचं पिंडीचं आपण या ठिकाणी दर्शन घेऊयात. हे महादेवांचं वाहन नंदी महाराज आपल्याला प्रथम या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आतमध्ये आपल्याला महादेवांची पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे पहा महादेवांचे पिंड. हे पहा, समोर दिसतोय तो कोकण दरवाजा. त्या कोकण दरवाजाकडे आपल्याला जायचं आहे. हे अशी थोडीशी घसरडे कोणीतरी हे वनवा पेटवलेला असल्यामुळं या ठिकाणी जास्त घसरण झालेले आहे. त्यामुळे आपल्याला एकदम सावकाश जायचं आहे. काही घाई करायची नाही, कुठलीही आरामशीर जायचं आहे, अतिशय सावकाशपणे जायचं. चला आपण जाऊया आता. हा समोर दिसतोय तो कोकण दरवाजा. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असलेला भगवा ध्वज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आमचे सगळे मावळे आता कोकण दरवाजाच्या दिशेने चाललेले आहेत. आमचा हा बर्लाज आता आमचा तिथं पोचलेला आहे कोकण दरवाजात. हे कोकण दरवाज्यातनं आता आपण आत चाललेलो आहे. अतिशय जबरदस्त असा व्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे कोकणात उतरणारी वाट आणि कोकणातनं वर येणारी वाट, त्यामुळं हा कोकण दरवाजा आता आपण उतरत आहोत. या ठिकाणी पहा, ही अशी वाट आहे व्यवस्थितपणे, कुठंही काही यायचं कारण नाही आहे. अतिशय सुंदर अशी ही वाट पाण्याची. हे पहा, हे जलदुर्ग स्थापत्याचं एक अतिशय उत्कृष्ट असं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जलव्यवस्थापन त्यावेळेस कशा पद्धतीने केले जायचं हे समोर जे आपल्याला दिसत आहे वरतून, त्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी ही वाट केलेली आहे. या इकडनं खाली ही पाण्याची जाणारी वाट आणि हा आपल्याला दिसत आहे समोर हा दरवाजा केलेला आहे. आणि वरती एक कप्पा आहे, त्या ठिकाणी वरनं येणारं पाणी तिथं जाऊन तिथून या ठिकाणी वरनं खाली येतं आहे. बघा, हे अतिशय उत्कृष्ट असं जलव्यवस्थापन, काय दूरदृष्टी होती त्यावेळेची. आणि या ठिकाणी आपल्याला हे बुरुज तटबंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे आता आपण रांगणाई मंदिरात चाललेलो आहे. रांगणाई मंदिराच्या अलीकडे आपल्याला या ठिकाणी ही दीपमाळ पाहायला मिळत आहे. आणि ही दीपमाळ पाहून आता आपण पुढे जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. या ठिकाणी आपल्याला एक तोफ आपल्याला या ठिकाणी
गाड्यावरती लावलेली दिसत आहे टोप गाडा. आणि आता आपण जाऊया देवीकडे, देवीच्या मंदिरात जाऊया. या ठिकाणी तुम्हाला राहण्याची व्यवस्था आहे, इथं आपण मंदिरात राहू शकता. हे बाहेर आहेत पडवी, या ठिकाणी सुद्धा टेंट लावून तुम्ही असं राहू शकता. अतिशय सुंदर असं या ठिकाणी संवर्धन केलेलं आहे. आणि देवीचं अतिशय सुंदर असं हे मंदिर हे जांबा दगडात असलेलं या ठिकाणी बांधलेलं आहे. हे रांगणाई मातेचं या ठिकाणी मंदिर आहे. ही आहे रांगणाई माता. अतिशय सुंदर असं हे मंदिर या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला. ही रांगणा किल्ल्यावर असलेली हे सदर आपण पाहतात. ही सदर पहा, खूपच मोठी आणि भव्य अशी ही सदर आहे. जय शिवराय. आत्ता रांगणा हा पूर्ण बघून आलेलो आहे. आम्ही सकाळी साधारणतः 8:30 वाजता जीपनी प्रवास केला. आम्ही चिकेवाडीपर्यंत आलो आणि तिथून 8:30 वाजता पदभ्रमण चालू केलं होतं. संपूर्ण गड फिरलो आम्ही. पूर्ण गाईड होता बरोबर, त्यामुळे त्यांनी सगळी ठिकाणं दाखवली. आणि आत्ता 12 वाजलेले आहेत. 12 वाजता आमचा हा पूर्ण फिरून कंप्लीट झालेला आहे रांगणा. आता एक 5 ते 10 मिनिटात आम्ही ज्या ठिकाणी जीप लावलेले आहेत चिकेवाडी तिथं चाललेलो आहे. आणि तिथून आमचा परत प्रवास चालू होईल जीपने. आणि तिथं पुढे गेल्यानंतर भटवाडीला आमची मोठी गाडी 20 सीटर लावलेली आहे. तिथं जाऊन जेवण केल्यानंतर परत दुसरं कुठं अजून बघतोय काय बघता आलं तर. खूप अतिशय सुंदर असा हा ट्रेक आहे. ज्याला चालायचं असेल त्यांनी नक्की चालत जावे. साधारणतः 8 किलोमीटर जाऊन 8 किलोमीटर येऊन 16 किलोमीटर आहे. आणि जर तुम्हाला चालायचं नसेल तर पाटगावमधूनच तुम्ही जीप घ्या. जीप साधारणतः 8 ते 9 लोक एका जीपमध्ये बसतात. आणि जीपचं भाडं जे आहे ते 4,000 रुपये असतं. आणि त्या 4,000 रुपयात ते तुम्हाला आणतात पण आणि फिरवून पण आणतात. म्हणजे संपूर्ण गडसुद्धा दाखवतात. म्हणजे गाईड आणि गाडी भाडं असं दोन्ही मिळून तुम्हाला साधारणतः 4,000 रुपये एका जीपला लागतात. मग त्यात तुम्ही 4 लोक असू आणि मॅक्झिमम 9 लोक बसू शकतात. तर माझं मत आहे तुम्ही जीपने आला तर तुमचा टाईम वाचेल आणि जर चालत आलं तर टाईम वाढेल. अतिशय सुंदर असा हा रांगणा आहे. हा संपूर्ण पाहून झालेला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी या ठिकाणी इतिहास काय आहे तो सुद्धा सांगितलेला आहे. तर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन हे क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझी येणारी भटकंती सर्वातपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मी या ठिकाणी थांबतो आणि आता नव्या भटकंतीसाठी पुन्हा आपण भेटूया. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. गावलं ना?